नमस्कार, आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपला विषय आहे आज लाडकी बहीण योजना. जे लाडकी बहीण योजना जी अंमलात आणल्याचं एक शुभकार्य केलेलं आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. सुरुवातीला असं वाटायचं ज्यावेळेस लाडकी बहीण योजनाची सुरुवात करणार होते त्यावेळेस असं वाटलं की हे अफवाच आहे आणि 1-2 हप्ते लाडक्या बहिणीला पैसे देतील आणि पुन्हा बंद करतील असं सर्वांना वाटत होतं. परंतु तसं काही झालेलं नाही, आत्तापर्यंत तरी झालेलं नाही. पहिला हप्ता 1,500चा, पुन्हा 1,500, पुन्हा 4,500 अशी मिळून 7,500 भगिनींच्या अकाउंटवरती पैसे डिपॉझिट केलेला आहे आणि त्या पैशाचा भगिनींनी उपयोग जशा मार्गाने त्यांना सोयीस पडतं तशा मार्गाने ते त्या पैशांचा वापरही केलेला आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं होतं की निवडणूक झाल्यानंतर 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी 2100 रुपयांचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती पडेल. लाडक्या बहिणी पैसे कधी पडतील याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. कारण 24 तारखेला जी निवडणूक झालेली आहे, निवडणूक खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि तुमच्या फेवर जे एकनाथ शिंदे साहेबांच्या फेवरमध्ये, समजा युतीच्या फेवरमध्ये झालेले आहे, तर पैसे पाठवणं गरजेचं आहे. आता पैसे जसं सरसकट आपण पाठवलेलं आहेत, प्रत्येक महिलेच्या अकाउंटवरती 7,500 रुपये आलेले आहेत. काही जणांचं, काही व्यक्तींचं, काही मातामौल्यांचं एक मत असं आहे, आता सरसकट म्हणजे सर्वच जेवढ्या काही आतापर्यंत भगिनींना पैसे पाठवलेले आहेत तसे पैसे प्रत्येक भगिनींच्या अकाउंटवरती येणार नाही असं म्हणणं आहे. तर का म्हणणं आहे, आता ज्या भगिनींना नोकऱ्या आहेत, सरकारी नोकऱ्या आहेत, कोणी प्रायव्हेट कंपन्यामध्ये नोकऱ्या आहेत, मोठ्या पदावरती आहेत, ज्यांना 30, 40, 50, 60, 70, 80 लाख, 1.5 लाख रुपये पगारी आहे, त्याच्या पुढं पण पगारी आहेत, तर या भगिनींना पगार भेटणार नाही असं म्हणणं आहे. आणि असं वाटत पण आहे की त्यांना भेटणार नाही. कारण ज्यांचं इन्कम सोर्स जास्त आहे त्यांना देईल का नाही देईल याची थोडीशी देतील याचे चान्सेस थोडेसे कमी वाटत आहेत. कारण त्यांचा इन्कम तसा भरपूर आहे, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान होत आहे. हे सर्वसाधारण शेतकरी जे काही भगिनी आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला देणं खरंच गरजेचं आहे. एकनाथ शिंदे साहेब, आता मुख्यमंत्री कोण होईल नाही होईल याचा अंदेशा सर्वसामान्य जनता म्हणजेच आम्ही लावू शकत नाही, परंतु महाराष्ट्रातील जनतेचं मत असं आहे की एकनाथ शिंदे साहेब, भगवंताच्या म्हणजेच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना अशी आहे की मुख्यमंत्री आपणच व्हावे. कारण महाराष्ट्रासाठी त्या मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावरती आपणच बसावं, हे पांडुरंगाला माझ्यातर्फे आणि माझ्या ग्रामस्थांच्याही तर्फे पांडुरंगाच्या चरणी विनंती आहे. तर लाडक्या बहिणीचे पैसे मला असं वाटतंय की ग्रामस्थांनाही असं वाटतंय की तुम्ही बसल्यानंतर पैसे कंटिन्यूरित्या चालू राहतील असं सर्वांचं मत आहे. आणि आज 29 तारीख आहे, 29/11/2024 आहे आणि ह्याच चर्चा होत आहेत की निवडणूक झालेली आहे, सरकार स्थापन आज होईल, उद्या होईल, परंतु सरकार स्थापन केव्हा का होईना, परंतु लाडक्या बहिणी म्हणत आहेत आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहोत, एकतर्फी निवडून दिलेला आहोत आणि तुम्ही वचनबद्ध आहोत. एकनाथ शिंदे साहेब, आम्हाला तुमच्यावरती पुरेपूर विश्वास आहेत म्हणून आपल्याला निवडूनही दिलेला आहे, प्रामाणिकपणाने सर्वांनी आपल्याला निवडूनही दिलेला आहे. त्याच्यामुळे आपणास माझ्यातर्फे आणि जनतेतर्फे एक विनंती आहे की
लाडक्या बहिणीला माझ्याकडून तर एक विनंती आहे की सरसकट लाडक्या बहिणींना पैसे डिपॉझिट करावे हीच माझ्यातर्फे विनंती आहे. परंतु डिस्कशन असं चालू आहे, मी आपल्याला सांगितलेलंच आहे की ज्यांचा इन्कम सोर्स जास्त आहे त्यांना पैसे डिपॉझिट होतील याची शाश्वती थोडीशी कमीच आहे असं म्हणत आहेत. बघूत काय होतं आहे काय नाही याचं काही मी म्हणजे सर्वसामान्य जनता अंदेशा लावू शकत नाही. परंतु सर्वच तुम्हाला मतदान तर सर्वच माता माऊलीने केलेले आहेत. त्या माझ्या माताने माऊलींनी भगिनींनी केलेले आहेत, तर त्या तुमच्या भगिनी आहेत. सर्वांनीच मतदान केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना जे काही मंत्रिमंडळात जे काही तुम्ही ह्याचं प्लॅनिंग सुरुवातीला केलेलं होतं, नियोजन केलेलं होतं की वोटिंग ज्यांना पगार आहे आणि जे सर्वसामान्य भगिनी आहेत की ज्यांनी मोलमजुरी करून उपजीविका भागवतात त्यांनाच पगार दिला जातो, बाकीच्याला इन्कम सोर्स जास्त आहे त्यांना दिला जाणार नाही असं काही म्हटलेलं नव्हतं. त्याच्यामुळं आपल्याला एक विनंती आहे की सर्वच भगिनींना या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सामील करून घ्यावे ही आपल्याला एक विनंती आहे. आणि हीच बुद्धी द्यावी पांडुरंगाने, हीच तुम्हाला हे विचार द्यावा, हीच विचारधारा आपण हृदयामध्ये एक निर्माण करा की प्रत्येक बहिणीने मतदान केलं आणि प्रत्येक बहिणीला तुम्हाला पैसे डिपॉझिट करायचं आहे. माझं यामधून चूकभूल क्षमा असावी. फक्त एवढीच विनंती आहे की संपूर्ण भगिनींना त्यांच्या अकाउंटवरती डिसेंबर महिन्याच्या आतमध्ये किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या अकाउंटवरती जे काय आपण म्हटला होता 2100 रुपये तुमच्या अकाउंटवरती डिपॉझिट होतील. डिपॉझिट करा हीच आपणास विनंती आहे. चूकभूल क्षमा असावी. लाडक्या बहिणींनो, माझा विषय आवडला असेल लाईक कमेंट आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान. नमस्कार.